मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघामध्ये मनसे फॅक्टर का महत्त्वाचा आहे? हो, नक्कीच महत्त्वाचा आहे. मनसे फॅक्टर महत्त्वाचा आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं वक्तृत्व आणि यांचं नेतृत्व ज्यांच्या अंगामध्ये आलं, ज्यांच्या सभेला लाखोंची गर्दी जमते आणि लाखोंच्या जनसमुदायाला ज्यावेळेस ते संभाषित करतात, त्यावेळेस हुबेहूब ज्यांच्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेबांची छबी दिसते, असं महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व म्हणजेच मनसे प्रमुख राज ठाकरे. सद्यस्थितीला लोकसभेचं वारं सर्वत्र अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेलं आहे. 3 टप्प्यातल्या इलेक्शन्स राहिलेले आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीचा रंगतदार सामना त्या ठिकाणी होतोय. परंतु सद्यस्थितीला महायुतीचा जो काही कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्स लूज होताना दिसत आहे. कारण महाआघाडी जी आहे, त्या महाआघाडी इतकंच मोठ्या प्रमाणामध्ये डिफेंड करत अंतिम क्षणामध्ये सामना वेगळ्याच दृष्टिकोनातून फिरवत आणलेला आहे, हे कोणी नाकारून चालणार नाही. आणि त्यामुळेच नरेंद्र मोदी यांना कालचा मुंबईतला रोड शो घ्यावा लागला. भारतीय जनता पार्टीच्या सर्वश्रेष्ठ नेत्याला, पंतप्रधानाला मुंबईमध्ये रोड शो घ्यावा लागतो. याचा अर्थ महायुतीच्या पायाखालची वाळू सरकत चाललेली आहे आणि त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील करिस्मॅटिक, आकर्षित, प्रभावी वक्ता, कट्टर हिंदुत्ववादी, कडवट आणि ठाकरे शैलीतला महाराष्ट्राचा तरुण, तडफदार आणि महाराष्ट्रातील तरुण मनावरती गारुड गाजवणारा नेता म्हणजे राज ठाकरे त्यांना हवेत आणि राज ठाकरेंचा मनसे फॅक्टर त्यांना हवा आहे. आणि त्यामुळे तुम्ही बघितलं की सर्वच लोकसभेचे उमेदवार राज ठाकरेंच्या घरी त्या ठिकाणी पुष्पगुच्छ घेऊन जात आहेत, भेटीगाठी घेत आहेत. अगदी उज्ज्वल निकम असतील, यामिनी जाधव असतील, श्रीकांत शिंदे असतील, नरेश म्हस्के असतील, अगदी वायकर असतील. राज ठाकरेंचं मोल, राज ठाकरेंची ताकद हे तेथील सर्वांना जाणून आहे. आणि म्हणूनच मराठी टक्क्यांचा बादशाह, मराठी मतांचा बादशाह, महाराष्ट्रातील जे काही तरुण मुलं महाराष्ट्रातील मुंबईमध्ये आहेत, त्यांच्या मनावरती गारुड राज ठाकरे यांचाही सर्वांना माहिती आहे. राज ठाकरे यांनी मागंती असं म्हटलं होतं की जवळजवळ 36,000 इतके शाखाध्यक्ष मुंबई आणि आसपासच्या MMRD रिजनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 36,000 शाखाध्यक्ष जर का असतील तर याच्यावरून विचार केलेला बरा की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं संघटन किती खालच्या लेवलला जाऊन पोहोचलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाळंमुळं मुंबई आणि स्थानिक परिसरामध्ये किती खालच्या लेवलला जाऊन रुजलेले आहे. आणि याचाच फायदा भारतीय जनता पार्टीला करून घ्यायचा आहे, महायुतीला करून घ्यायचा आहे, एकनाथ शिंदेला करून घ्यायचा आहे. आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की राज ठाकरे यांच्याशिवाय आपणास गत्यंतर नाही. उद्धव ठाकरे यांचं वादळ रोखायचं असेल तर राज ठाकरे नावाची तलवार म्यानातून बाहेर काढावीच लागेल. आणि त्यामुळंच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी अनेक मातब्बर नेते जाऊन त्या ठिकाणी गुडघे टेकवताना दिसत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे असतील, आशिष शेलार असतील, वेगवेगळ्या पक्षांचे मातब्बर नेते त्या ठिकाणी जाऊन राजसाहेबांची भेटीगाठी घेत आहेत आणि त्यांना अप्रोच करतायत. साहेब, एक सभा आमच्याकडे घ्या. साहेब, तुमच्या कार्यकर्त्यांना मनापासून काम करायला लावा. साहेब, इकडे लक्ष द्या, तिकडे लक्ष द्या. आणि सर्वत्र ठाण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, मनसे फॅक्टर महत्वाचा आहे. मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघामध्ये राज ठाकरेंची ताकद ही निवडणुकीमधील जो काही विजयाचा थर आहे, त्या पद्धतीनं आपण बघत असतो की गोविंदा ज्या पद्धतीने थर लावतात, त्या पद्धतीने शेवटचा जो विजयाचा थर असतो, त्या पद्धतीचा विजयाचा थर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच लावू शकेल. कारण बाकीचं जे 8-9 थर आहेत ते महाआघाडी लावते आणि महायुती लावते, परंतु वरचा विजयाचा थर लावण्याची ताकद मात्र मनसेमध्ये. आणि मनसेचा मराठी वोट बँक, मराठी मतावरचा गारुड, स्वाभिमानी, अभिमानी, परखड, तेजस्वी, ओजस्वी आणि मनस्वी नेतृत्व म्हणून राज ठाकरेंच्याकडे पाहिलं जातं. आणि तीच वोट बँक खेचायची असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मनसे नेता राजसाहेब ठाकरे आमच्या ताफ्यामध्ये आहेत, सर्वांना माहिती आहे. आणि त्यामुळेच त्यांनी मुंबईमधील सर्व काही जबाबदारी इनडायरेक्टली राजसाहेबांवरती टाकलेली आहे. अनेक मोठे व्यवहार असतील, अनेक मोठी ताकद असेल, ते राज ठाकरे यांच्या मनसेला दिलेले आहे. आणि त्याचाच एक परिपाक म्हणजे उद्याच्याला शिवाजी पार्कवरती, शिवतीर्थावरती 2 कट्टर हिंदुत्ववादी नेते त्या ठिकाणी एकत्र येत आहेत. दोघांची गळाभेट होते आणि एक नवीन हिंदुत्वाचा पुकार त्या ठिकाणी होतोय. ही हिंदुत्वाची मतं, ही मराठी मोलांची मतं, मराठी भाषिकांची मतं, मराठी संस्कृतीची मतं, या दोन्हींचा मिलाप होऊन एक विजयाचा थर, विजयाची शेंडी कशा पद्धतीनं मनसे 6 लोकसभा उमेदवारांना लावून घेते, हेच खरं महत्वाचं आहे. आणि ही जर का 6 उमेदवारांच्या सीटा फिक्स झाल्या तर विधानसभा मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बहुत ही आसान ऐसा चीज हो जाएगा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि याच्यामधून एकच नक्की आहे, 6च्या 6 लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंग मेकरच्या भूमिकेमध्ये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकीकडे 6 आमदार या ठिकाणी निवडून गेले होते. विधान
लोकसभेमध्ये 2 नंबरचे तर मतं अनेक ठिकाणी घेतली होती. महापालिकेमध्ये एक वेळ ठिकाणी 30-30 नगरसेवक, कधी 7-8 नगरसेवक. प्रचंड ताकद आहे, प्रचंड मांडणारा वर्ग सन्माननीय राज ठाकरे यांना आहे. अगदी शिवसेनेच्या काळापासूनच राज ठाकरे यांचे एक हितचिंतक वर्ग मुंबईमध्ये त्या ठिकाणी वास्तव्यास कोणी ना करून चालणार नाही. आणि त्यामुळंच मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिल्या ताफ्यातली जी फळे आहे, अगदी नांदगावकर साहेब असतील, नितीन सरदेसाई असतील, संदीप देशपांडे साहेब असतील, त्याचबरोबर राजा चौगुले साहेब असतील, गजानन राणे साहेब असतील, अविनाश जाधव असतील, गजानन राणे असतील, शालिनता ठाकरे असतील, जे की प्राबल्य महिला नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी पुढे येत आहेत. असंख्य नेतृत्व आहेत, असंख्य चेहरे आहेत. महेंद्र भानुशाली सारखे नेतृत्व असतील, जगदीश खांडेकर असतील, कितीतरी नेते आहेत, कितीतरी तरुण नेतृत्व आहेत, कितीतरी राजसाहेबांना मानणारे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत. आणि विजयाची शेंडी, विजयाचा गुलाल लावायचा असेल तर मनसे फॅक्टर हा 6च्या लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच सर्वांच्या झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना शिवतीर्थावरी आणि म्हणूनच हे सर्व येत आहेत आणि राजसाहेबांना त्या ठिकाणी अप्रोच करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणूनच मनसे फॅक्टर हा महत्त्वाचा आहे, तितकाच महत्त्वाचा आहे जितका की समोरून येणाऱ्या काळामध्ये लोकसभेला भारतीय